फ्रेश मासे तर सर्वांनाच खायला हवे असतात, पण त्यासाठी मेहनत काय करायला लागते. आणि ह्या मांजरी इथे बघा किती मोठा डल्ला मारला. आज तिची पूर्ण पाठीच झाली. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना तातू. दिवस 10वा डेली ब्लॉगचा. काकोला बघितलं, काकू मावरं घेऊन आले, देवाशी पाया पडलो आणि मंदिराच्या पायरीशी बसलेली बघा कशी गुबगुबीत मांजर. मांजर आम्हाला खेळायला लय आवडतं. मी आणि अमय मग गेले दांड्याच्या बाजारामध्ये. मावरं कमी असल्या कारणाने काकूने आणलेलं फक्त मोऱ्या आणि फ्रेश असतात मोऱ्या. बघितला मग इकडे बघितला चिंबोऱ्या पण होत्या, इकडे वाकट्या होत्या, बारीक हलवं होतं. तिकडे बघतोय तर मांजर बघा कशी सर्वांची नजर चुकून एवढा मोठा डल्ला मारून गेली. इकडे हा काटेरी वाडा. आम्ही धक्क्यामध्ये आले. धक्क्यामध्ये बघतोय तर बोट उतरवायचं काम चालू होतं, कारण वातावरण अजून पण तसं खराबच आहे. आणि हा इकडे दादा पाग मारायसाठी होता, पण पाग तर काय मारत नव्हता कारण कचरा खूप होती. पण तेवढ्यात त्याला काहीतरी वावरं आमट्या गांजे त्याची सोय झाली होती. आणि इकडे बघतोय तर तो फक्त प्रिपरेशन करतोय. तर धक्क्यात आल्याने बघितलं आपले बाबा सुरका करून चालले होते. आज पाणी बघा धक्क्याच्या वरती पूर्ण चाललंय. आणि इकडे बघतोय तो विमान चाललेला मस्त. मग आपण बघतोय की मेहनत खलाशी वर्गाची बोटीमध्ये सामान चढवण्यासाठी आणि बोटीमध्ये सोडण्यासाठी पण किती मेहनत करावी लागते. समोर दुसरा दादा धक्का मारतोय, कारण बोटीची नाल जर लागली तर बोट फुटणार. तर बघा हा आपले काका होते, ते मस्त बोटीचा वापर न करता ट्यूबचा वापर करून धक्क्यामध्ये येतात. बघा नेहमीचा त्यांचा कार्यक्रम आहे ते, जेणेकरून ते कधी बुडत पण नाही आणि एकदम व्यवस्थितरित्या ज्यांचं जे सामान आहे ते घेऊन धक्क्यामध्ये ते लोक येतात. आणि अशा प्रकारे ज्या लाटा होत्या त्याच खूप प्रमाणात चालल्या होत्या. आणि इकडे माझी पण थोडी मस्ती करायला मला मजाच येते. आम्ही काय दर्यामध्ये आम्ही नेहमीच असतो, मग आम्हाला एवढी भीती वाटत नाही. इकडे बघतोय ते हे लोक गरवत होते, पण गरवणीनं त्यांना काहीच लागत नव्हतं. मग काय आम्ही वाट बघितली आणि घरी आले. तर चला बाय बाय.